नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर बघू शकता इकडं भरपूर असा पाऊस झालेला आहे। आम्हाला 2-3 दिवसापासून सारखा पाऊस होता, वादळी वारा आणि सोबतच पाऊस देखील होता। आता थोडासा पाऊस उघडलेला आहे, पण इकडं पाणी साचलं की ते पाणी जायला कुठं जागाच नाही, बघू शकता तुम्ही। आणि शेवाळ पण खूप होतं। चला तर म्हटलं पाऊस झालेला आहे तर आज मी गुळाचा चहा बनवणार आहे आणि गुळाचा चहा मी कसा बनवते तुम्हाला दाखवते। सर्वात आधी मी गॅसवरती पॅन मध्ये ठेवलेलं आहे दूध। त्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये, फक्त दूध घेतलेलं आहे। आणि त्यानंतर या दुधामध्ये मी टाकत आहे बारीक होलच्या किसणीने अद्रक किसून टाकत आहे बघा। आणि स्टीलचा पातेला असल्यामुळे बारीक म्हणजे एकदम आचेवरती मी गॅस ठेवलेला आहे, खूप मोठ्या आचेवरती गॅस न ठेवता, कारण पातेलं स्टीलचं पातेलं जळण्याची शक्यता असते। तर मध्यम ते मंद आचेवरतीच मी गॅस ठेवलेला आहे बघा। अद्रक किसून टाकलं, त्यानंतर ह्यामध्ये मी टाकत आहे 1 चमचा चहा पावडर पण टाकून दिल्यानंतर म्हटलं चला आता गूळ किसून घ्यावा जोपर्यंत चहा उकळत आहे। तर इथे एका ताटामध्ये मी 1 कप चहा बनवण्यासाठी जेवढा गूळ पाहिजे तेवढा गूळ किसणीने किसून घेत आहे। आणि गूळ किसून घेण्याचं कारण म्हणजे किसून घेतलेला गूळ आहे ना, तो लवकर चहामध्ये विरघळतो आणि चहा पण याचा खूप छान लागतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळाचा चहा फुटत सुद्धा नाही। आज मी तुम्हाला या पद्धतीने मी गुळाचा चहा कसा बनवते हे तुम्हाला दाखवत आहे। तर बघा इथं चहा पावडर टाकल्यानंतर चहा पण छान असा उकळला आणि बघू शकता मी आता गॅस थोडासा फुल करत आहे। त्यानंतर आहे ना छान असं चहा उकळून घेतला। आता गॅस बंद करायचा आहे। इथं मी 1 चमचा इथं गूळ घेतलेला आहे आणि जो मी गूळ वापरते तो गूळ अगदी गोड नाहीये। 1 चमचा गूळ टाकून दिला, जो किसून घेतला होता। 2 मिनिटं झाकण ठेवायचं गॅस बंद करून। 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने असं चहामध्ये फिरवून घ्यायचं बघा, म्हणजे संपूर्ण गूळ वितळून पण जातो आणि चहा पण छान लागतो बघा। आता संपूर्ण हा चहा मी तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता बिलकुल फुटलेला नाहीये। चहा कपामध्ये मी ओतून घेतलेला आहे बघा। अशा प्रकारे तुम्ही पण गुळाचा चहा नक्कीच ट्राय करा, अजिबात फुटत नाही। आणि सोबतच मी त्या ड्रायफ्रूटचा लाडू घेतलेला आहे खाण्यासाठी। आता हे ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते पण मी आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती याची रेसिपी अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की बघा। त्यानंतर इथं शेजारणीने माझा कढई घासण्याचा व्हिडिओ पाहिला होता, तर त्या म्हणे तुझ्याकडे नवीन नवीन ट्रिक असतात कढई घासण्याच्या, तर मला पण अशी एवढी काळी कढई झालेली आहे तर कशी निघाल का, असं मला त्या विचारत होत्या। म्हटलं चला प्रयत्न करायला काय हरकत नाहीये। तर मी सर्वात आधी काय केलं की यूट्यूबवर ज्या आधी दाखवलेले राहतात ना कढई घासायची एवढी काळी कुट्ट कढई कशी काढायची, तर मी तसं ट्रिक यूज केल्या। त्यासाठी मी ना सर्वात आधी एका वाटीमध्ये 1 चमचा मीठ घेतलं, जे आपल्या रोजच्या वापरातलं होतं, आणि 1 चमचा आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व घेतलं। आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा घेतला आणि 1 आहे ना असं जास्त खराब झालेलं लिंबू घेतलं, घरातच असतं बघा ते। त्यानंतर मी याला आहे ना कढईला घासून काढलं, इतकं म्हणजे घासलं, त्याला रगडलं, पण बघू शकता तुम्ही बिलकुल सुद्धा त्याला इफेक्ट काही झालेला नाहीये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कढई त्यांच्याकडून शेंगदाणे भाजताना काळी झाली, कारण ते शेंगदाणे भाजत होत्या। आणि ॲल्युमिनियमची कढई ही सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ॲल्युमिनियमची कढई, आणि त्यामध्ये त्यांच्याकडून शेंगदाणे भाजताना ही कढई इतकी करपून गेली। त्यानंतर ते पण मी ट्राय करून पाहिलं, अजिबात कढई निघली नाही। त्यानंतर मी पुन्हा एकदा हार्पिक टाकलं आणि माझा घरातला साबण देखील यूज केला बघा। इथं मी जो साबणाचा तुकडा होता तो सुद्धा टाकून दिला आणि त्यानंतर भांड्याची घासणी घेतली, त्याने सुद्धा रगडून काढलं। पण हा काही म्हणजे कढई काय बिलकुल जशी पांढरी शुभ्र निघायला पाहिजे होती किंवा जसा तिचा इफेक्ट व्हायला पाहिजे होता तशी ती निघतच नव्हती। आणि 2-3 मंडळी म्हणजे शेजारची मंडळी पण नेमकं येऊन बसल्या की कढई निघते की नाही म्हणून, म्हणजे याचा असर होतोय की नाही याच्यावरती। पण नंतर काय केलं मी, समोर होता तुकडा याचा पडलेला, विटेचा तुकडा पडलेला होता, तो आणला आणि रागारागाने घासून काढला। जुनं ते सोनं हे म्हणायला काही हरकत नाही। माझ्या आजी पण आहे ना, तवा असो ॲल्युमिनियमचा असो किंवा लोखंडाचा असो, तर ते विटेचे तुकडे असतात ना पडलेले, त्यानेच ती भांडी घासत होती। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या काळामध्ये भांड्याची साबणसुद्धा नव्हती, त्यामुळे आहे ना भांड्याच्या साबणीच्या ऐवजी तिनं विटाची लाल पावडर भेटत होती बघा, असं भट्टीसारख्या ठिकाणी भेटती, तर त्याच राखीने ती ना भांडे घासत होती। तर त्यावेळेस ना म्हणजे चुलीतील राखसुद्धा नव्हती आणि भांड्याची साबणसुद्धा नव्हती। तर बघा अशी मी विटाच्या तुकड्यांनी ही शेवटी फायनल कढई निघलेली आहे। आणि इतकी काळी झाली होती, तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती काळी कढई झालेली होती। एवढी काळी कुट्ट कढई एकदम पांढरी शुभ्र या विटाच्याच तुकड्यांनी निघलेली आहे। आपण म्हणतो ना जे फुकट मिळतं त्याची किंमत नसते। विटाचा तुकडा तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल, त्याने पण तुम्ही अशीच ॲल्युमिनियमची कढई घासून काढा,
बघा, मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कढई घासण्यासाठी ज्या ज्या वस्तू किंवा पदार्थ सांगतात ना की ह्या सोड्याने निघल किंवा ह्या हार्पिकने निघल, पण मी ते सर्व ट्रिक यूज केले पण त्याचा काही इफेक्ट झालाच नाही. मी म्हणजे जेवढ्या मला प्रयत्न करता आले मी तेवढं केले, म्हणजे बघूनच केले, पण मग तेवढे पण फेल गेले. म्हणजे कढई निघायलाच तयार नव्हती, एवढी काळी कुट्ट कढई. शेवटी विटाच्या एका तुकड्याने एवढी कमाल झालेली तुम्ही बघू शकता. आणि जर तुमची पण अशी एवढी काळी कुट्ट कढई जर झाली असेल ना ॲल्युमिनियमची, तर तुम्ही पण नक्कीच अशी विटेचा तुकडा आणून त्याने घासून काढा, प्रयत्न करा, नक्कीच निघेल. आणि ही कढई घासण्यासाठी मी तुम्हाला सांगते साधारणतः मला एक 10 मिनटं लागलेले आहेत, पण कढईचा रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघू शकता, म्हणजे जे आहे ते समोर आहे, तुम्ही बघू शकता विटेच्या तुकड्यानेच ही संपूर्ण कढाई निघलेली आहे. जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा तवा जर जास्त काळा झाला असेल तर तुम्ही या तुकड्याने नक्कीच घासू शकता, तो पण असाच पांढरा शुभ्र तवा देखील निघेल. आणि तुम्हाला आजची जर ही म्हणजे ॲल्युमिनियम कढाईची ही ट्रिक जर आवडली असेल ना व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे, म्हणजे बघा आपण जेवढ्या पण वस्तू वापरल्या याच्यामध्ये त्याचा काही इफेक्ट झाला नाही, पण ह्या विटाच्या तुकड्याने कमाल करून दाखवली. तर जुनं ते सोनं, शेवटी विटाच्याच तुकड्याने एवढी काळी कुट्ट कढाई पांढरी शुभ्र निघलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि मला कमेंट करून विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात ते पण मला कमेंटद्वारे सांगा. भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये.